तुम्हाला हायपर सेक्शुअलिटी आहे का फक्त हाय सेक्स ड्राईव्ह आहे? सत्य जाणून घ्या. काय तुम्हाला वारंवार सेक्सची इच्छा होते? सेक्स केल्यानंतरही मन समाधान पावत नाही असं वाटतं का? तर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हे फक्त हाय सेक्स ड्राईव्ह आहे की हायपर सेक्शुअलिटी आहे, म्हणजेच कंपल्सिव्ह सेक्शुअल बिहेवियर आहे? कारण दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हायपर सेक्शुअलिटी म्हणजे काय, याचा मेंदूसोबत काय संबंध आहे, कसं ओळखायचं की समस्या आहे की सामान्य इच्छा आहे, आणि जर ही समस्या असेल तर त्यावर उपचार कसे होतात. तर सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन कसं काम करतं, सर्वप्रथम मला समजून घ्यायला पाहिजे की सामान्यतः सेक्शुअल सायकल कशी असते. सेक्सची प्रक्रिया काय, साधारणपणे 4 टप्प्यामध्ये होते. नंबर 1 सेक्शुअल अर्ज, कोणतेही दृश्य, विचार, स्पर्श किंवा कल्पना ज्यामुळे सेक्सची इच्छा निर्माण होते. नंतर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी, व्यक्ती त्या इच्छेवर कृती करते, आणि हे असू शकतं सेक्स करणं, मास्टर्बेशन करणं किंवा कोणती इंटिमेट ॲक्टिव्हिटी करणं. सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन या दरम्यान व्यक्ती समाधान पावते या ॲक्टिव्हिटीमध्ये. पोस्ट सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन काय, सेक्सनंतर काही तास किंवा दिवस मन शांत आणि समाधानकारक राहतं. ते एक निरोगी सेक्शुअल रिस्पॉन्स आहे. तर हायपर सेक्शुअलिटीमध्ये काय वेगळं असतं, हायपर सेक्शुअलिटीमध्ये ही सायकल तुटते. अशा लोकांना सतत सेक्सचे विचार येतात, इच्छा नियंत्रित करणं कठीण होऊन जातं, सेक्स केल्यानंतरही समाधान मिळत नाही. काही लोक सांगतात की सेक्स संपायच्या आधीच पुढची इच्छा सुरू होते. ही फक्त इच्छा नसते, हे कंपल्शन बनतं. जसं OCDमध्ये वारंवार हात धुण्याची इच्छा होते त्याप्रमाणे. WHO काय सांगतं, जागतिक आरोग्य संघटनेने त्याला एक वैद्यकीय स्थिती मानलेली आहे. याला म्हणतात कंपल्सिव्ह सेक्शुअल बिहेवियर डिसऑर्डर, आणि याची ओळख करणारे 4 मुख्य लक्षणं आहेत. नंबर 1 सेक्शुअल थॉट्स, संपूर्ण आयुष्यावर हवी होतात. नंबर 2 इतके की व्यक्ती काम, कुटुंब, आरोग्य सगळं नीट करू लागते. नंबर 2 वारंवार थांबवण्याचा प्रयत्न पण अपयश दे. व्यक्ती अंदर ठरवते की बाबा मी आता असं करणार नाही, पण नियंत्रण राहत नाही. नंबर 3 नुकसान होणे वर्तन चालूच राहतं, जसं नातेसंबंध बिघडणं, नोकरीवरती परिणाम, आर्थिक नुकसान, गुप्तरोगाचा धोका, तरीही व्यक्ती थांबत नाही. नंबर 4 आनंदही मिळत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी व्यक्तीला आनंदही मिळत नाही, तरीही वर्तन सुरूच राहतं. तर हाय सेक्स ड्राईव्ह वर्सेस हायपर सेक्शुअलिटी काय आहे हे समजणं खूप आवश्यक आहे. हाय सेक्स ड्राईव्ह म्हणजे व्यक्तीला सेक्सची इच्छा जास्त असते पण नियंत्रण असतं, जीवनाच्या इतर क्षेत्रांवरती परिणाम होत नाही. हायपर सेक्शुअलिटीमध्ये नियंत्रण संपतं, वर्तन कंपल्सिव्ह होतं. पार्ट 4 यामागे मेंदूची भूमिका काय समजून घ्या. यामागे काही महत्त्वाचे कारण असू शकतात. नंबर 1 डोपामिन रिवॉर्ड सिस्टीम, सेक्समध्ये डोपामिन रिलीज होतं. काही लोकांमध्ये म्हणजे हे सिस्टीम जे आहे खूप जास्त सक्रिय असते, त्यामुळे वारंवार तोच आनंद मिळण्याकरता इच्छा होऊन जाते. नंबर 2 अँक्झायटी आणि डिप्रेशन, काही लोक सेक्सचा वापर करतात तणाव कमी करण्याकरता, एकटेपणापासून पळण्याकरता, भावनिक वेदना ज्या होतात त्या टाळण्याकरता. नंबर 3 चाइल्डहूड ट्रॉमा, बालपणीचे इमोशनल काही ट्रॉमा किंवा अपघात. इंटिमसी समस्या आहे, ॲबनॉर्मल सेक्शुअल अर्जेस आहे, याच्याशी पण संबंधित असू शकतात. नंबर 4 काही औषधांचे परिणाम, जसं की पार्किन्सन्स डिसीजला लागणारी औषधे. काही न्यूरोलॉजिकल कंडिशन्स आहेत, न्यूरोलॉजिकल कंडिशन्स हायपर सेक्शुअल बिहेवियर निर्माण करू शकतात. उपचार न केल्यास काय होऊ शकतं, हायपर सेक्शुअलिटी होते. हायपर सेक्शुअलिटी उपचाराशिवाय राहिली तर गंभीर परिणाम होऊ शकतात. एक तर गुप्तरोग होऊ शकतो, नातेसंबंध तुटणं, आर्थिक नुकसान होणं, नोकरीमध्ये अडचणी, कायदेशीर समस्या होऊ शकतात. पण चांगली गोष्ट ही आहे, गुड न्यूज, की एक उपचार योग्य स्थिती आहे, आणि याचे उपचार काय आहेत ते आपण पाहूया. उपचार करण्याकरता 3 स्तरावरती स्टेप्स घेतल्या जातात. नंबर 1 सायकोथेरपी, जसं की कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, हिप्नोथेरपी. नंबर 2 ॲक्सेप्टन्स. 3 कमिटमेंट थेरपी. 4 मोटिवेशनल थेरपी. आणि या थेरपीज व्यक्तीला अर्ज समजून घेण्यासाठी आणि त्या नियंत्रित करण्याकरता मदत करतात. नंबर 2 मेडिकेशन, काही औषधं उपयोगी ठरू शकतात. SSRI ग्रुपची औषधं आहेत, अँटी डिप्रेसंट्स, मूड स्टॅबिलायझर्स, नॅल्ट्रेक्झॉन. ही औषधे सेक्शुअल इम्पल्सेस कमी करण्यात मदत करतात. नंबर 3 अंडरलाईंग प्रॉब्लेम्सचा उपचार करणं. जर अँक्झायटी असेल, डिप्रेशन आहे
किंवा ट्रॉमा आहे तर त्याचा उपचार करणं आवश्यक आहे. सारांश काय, हायपरसेक्शुअलिटी ही चारित्र्याची कमकुवता नाही, ही एक मेडिकल कंडिशन आहे. ब्रेन केमिस्ट्री रिवॉर्ड सिस्टीम प्रॉब्लेम आल्यामुळे झालेली आहे. इमोशनल ट्रॉमा याचे संबंधित असू शकते आणि एक वैद्यकीय स्थिती आहे आणि उपचाराने ही नियंत्रणात आणता येते. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली तर जरूर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू व्हेरी मच. सेक्स समस्याओं के बारे में मेरे काफ़ी सारे वीडियोस हैं. उसका हमने एक ऑनलाइन वीडियो रिकॉर्डिंग करके वर्कशॉप, एक कोर्स बनाया हुआ है. वो कोर्स जो है ऑनलाइन कोर्स, उसमें करीब करीब 60 वीडियोस हैं और उसमें हिप्नोटिज्म की भी है कि हिप्नोटिज्म के माध्यम से नपुंसकत्व, शीघ्र पतन कैसे ठीक करना और काफ़ी सारी सेक्स समस्याओं के बारे में जानकारी दी हुई है. वो समस्याओं की जानकारी से आपकी सभी सेक्स समस्याओं का समाधान हो सकता है. तो ये आप ऑनलाइन रिकॉर्डिंग कोर्स जो है, तो ये ऑनलाइन रिकॉर्डेड कोर्स आप हमारे ऐप से ले सकते हैं. उसका डिस्क्रिप्शन नीचे दिया हुआ है, लिंक दी हुई है ऐप की. और वैसे ही आप टेलीग्राम ग्रुप से आप यदि जुड़ जाते हैं, हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़ जाते हैं या वेबसाइट से, तो आपको ये ऑनलाइन कोर्स के बारे में जानकारी हो जाएगी. ये ऑनलाइन कोर्स करके आपके सभी समस्याओं का समाधान हो जाएगा. आप नीचे जो नंबर दिए उसके ऊपर भी कॉल करके वो ऑनलाइन कोर्स खरीद सकते हैं. इंस्टा मोजो की भी लिंक दी हुई है, उसमें आप डायरेक्ट पेमेंट कर सकते हैं. थैंक यू वेरी मच.